नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्याने आपल्या बोक्याला हेडफोन लावून ठेवलेले असते आणि तेव्हा काव्याच्या रूममध्ये रम्या जाते व तिचा तो बोका घेते आणि बोलते, तू गाणी ऐकतोस का? आता मी तुला कायमस्वरूपी संपवणार आहे. रेस्ट इन पीस म्हणजे रेस्ट इन पीसेस. आणि आता आपण पाहतो रम्या ही त्या बोक्याला भुलीला पकडते आणि वसुंधरा ही मोठी कातर घेऊन येते व त्यांचे तुकडे करणार. त्याच वेळेस त्या ठिकाणी पार्थ येतो आणि त्या दोघींना या अवस्थेमध्ये पाहून पार्थला अतिशय राग येतो आणि तो विचारतो की रम्या हे काय सुरू आहे? तेव्हा रम्या बोलते, मी काय, काव्या या बोक्यामुळे तुला वेळ देत नाही आणि तुला या बोक्यामुळे काव्याचा त्रास होत आहे, त्यामुळे मी या बोक्याचे कायमस्वरूपी तुकडे करून टाकणार आहे. आणि पार्थला अतिशय राग येतो आणि पार्थ बोलतो, मला काव्यामुळे किंवा या काव्याच्या कुठल्याही वस्तूमुळे कसलाही त्रास होत नाही, उलट मला ते बरे वाटते आणि तुम्ही दोघींनाही माझी शेवटची वॉर्निंग आहे. आता यापुढे काव्य व त्यांच्या सर्व वस्तूपासून दूर राहायचं. आणि तेव्हा वसुंधरा आणि रम्या दोघेही घाबरतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये रम्या व वसुंधरा बोक्याला कापून टाकणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.